सरकारी होते असुदे कामगार होते एवढेच नव्हे ते राजकारणामध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेला समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. त्या समाजवादी काँग्रेसमध्ये बाळासाहेबांचा सहभाग शिवाजीरावांच्या खांद्याला खांदा लावून सतत राहिलेला होता. आणि नंतरच्या काळामध्ये काँग्रेस एकसंघ झाले. त्यानंतर मला तो पुणे शहरामध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी ही सुद्धा त्यांनी घेतली. आणि सातत्यानं गांधी नेहरूंचा विचार हा जतन करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील हे कष्ट करणाऱ्या अनेक चांगल्या कार्यकर्त्यांची मालिका आहे. त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. आणि अशा एका चांगल्या कार्यकर्त्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संधी मिळाली याचा आनंद आहे. माझी एकच तक्रार आहे त्यांच्याबद्दलची. त्यांनी आपल्या पत्नीचा कौतुक केला, उल्लेख केला आणि गोष्ट खरी आहे की त्याला मोठा आधार होता. पण हे सगळे सांगत असताना ते सतत ची असंच म्हणत होते. नाव घेतलं असते तर आणि काही उखाणा जास्त होत नव्हते. त्याचा ज्येष्ठता भाग सोडा. त्याला त्यांच्या सहचारीची सातत सहकार्य हे आयुष्य मिळालं हे त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचं एक अतिशय जवळची बाजू आहे. आणि म्हणून या दोघांच्याबद्दल आपण कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करू. आणि पुन्हा एकदा त्यांना अभिष्ट चिंतन करून 75 ठीक आहे पण हल्ली 75 जास्त नाही. मी सतत चालायची असा होतो आणि त्याची काही चिंता करायचं कारण नाही. अजून बरंच काम करायचं आहे, अजून बरेच दिवस करायचे. एवढंच तुम्हाला सांगतो, तुम्हाला शुभेच्छा देतो.